हाय हॅलो व्ह्यूअर्स. आज आम्ही चाललेलो फिरायला. बाईकून वगैरे तयार करून घेतली ती, पण काय कारणास्तव कॅन्सल झालं. कारण आम्हाला माहितीच नाही की किती वाजता बंद होतं. ते 8:30ला बंद होऊन जातं. आवरायलाच 8 वाजता. आलो 7:30 वाजता. वाजले का? तुम्ही किती वाजता आले? आलो 7 वाजता आलो कामावरून सुटून. तुळशी बागेत जायचं होतं, पण काय करायचं आता, 1 तास नाही झाला मला आवरायला. त्याच्यानंतर आवरावरी झाली. आवरावरी ते जरा थोडं हे झालं. काय बोलायचं जास्त अजून. तुम्ही गेला असाल कधीतरी तर आम्हाला सांगा टायमिंग किती वाजताच आहे, तर त्यानुसार आम्ही नियोजन करीन आणि जाईन. तर TV घेते आता बापाचं. काय आता काय करणार. TV पण बघायचं नाही. मोबाईल हातात घेतला, मोबाईल बघून देत नाही. मोबाईल हातात घेतले की रडतंय. ते बघा वायला विहिरा बघा सगळं वळायला लागलं. आता चाललोय ती तुळशी बाग. कुणी बघितलं तेव्हा? तुम्ही बघितलं का? तुम्ही बघितल्यास आम्हाला सांगा. मी पण नाही बघितलं. विचारायचं होतं मित्राला. अरे देवा, हे असं आहे बघा. एवढी तयारी केली ना, जायचं म्हणलं तरी लवकर या. आलो लवकर देवा. 7 वाजता आलो ना बरोबर. कारण 6:30ला सुटतंय. वाकडमध्ये राहतो ना आम्ही. वाकडपासून जर जायचं म्हणलं तर कॉर्पोरेशनला तर कमीत कमी अर्धा पाऊण तास जातो. आता बारक्या बाळाला PMTने घेऊन जायचं म्हणजे जरा खटकत होतं. पण आता जाऊ दे म्हणलं. आता जायचं इच्छा झाल्यावर कुठे म्हणून जाऊया म्हणतो. बरं, झाली ती सगळी तयारी, आवरलं तो. पण त्या मित्रांना विचारलं टायमिंग किती वाजता असते काय, तर मित्र म्हणले 8:30 वाजेपर्यंत असते. पण आवरावरीतच 8 वाजले आम्हाला, त्याच्यामुळे कॅन्सल केलं. आता रविवारी जाणार आहे आम्ही. बघू तिथे रविवारी काय व्हरायटीज आहेत. फक्त लेडीज सामान भेटतं म्हणा, जेंट्सचं काय तिथं काम नाही. पण आपलं फॅमिलीसोबत जायचं म्हणून जायचं. आता काय असं बाहेर मी बोलत नाही, कारण रस्त्यात गावात रूममध्ये असल्या जरा वेगळं राहतं ना बोलायचं म्हणलं तर. तू पण बोल की जरा. फिरायला आम्हाला आता काय करावं. कोरडे बघ काकी तिचे दात यायला लागल्यात ना, ती पण त्याच्यामुळे तसं करतंय. बघा कसं करतंय बघा. मी एवढं लहान आहे तर एवढे धडपड चालू आहे. मोठा झाला कसं करतंय काय माहिती. तिला झोप आली वाटतं. झोपा मग. आता पिटुकलीला झोपायचं आहे बघा. पाळणं पण आता लहान व्हायला लागलाय तिला. आता झोपवलं बघा. आता जोडी बनवल्या बायकोनं होता. हे बघा जोडी बनवली. हे बघा रूम बारकी आहे मग कपडे थोडी, त्याच्यामुळे ना थोडं गरम जास्त होते दुपारचं. गरम घालून जरा ॲडजस्ट करते. आता काय करायचं आहे. इथं रूम भेटणं म्हणजे अवघड होते ना लय. आणि भाडं पण भरपूर झाले आता इकडे पुण्यात. तर हाय या रूमला 6,500 भाडं. दुसरं पगार कमी येतोय. काटकसर करायची थोडीफार. थोडं चाललंय आपला प्रयत्न सुधारायचा. थोडा व्हिडिओच्या माध्यमातून थोडं कमवायचा प्रयत्न करतोय. तुम्ही पण थोडी मदत करा, लाईक करा, व्हिडिओना शेअर करा. थोडं व्यवस्थित होत नसतील कारण नवीन आहेत ना चॅनल. चला तर मित्रांनो, जेवण करून घ्या पोट भरून.
दोरी देतो मला. दोरी बांधायला का? दोरी कुठली द्यायची? तिला बांधलं होतं ना तू? त्याला बांधून दे. हसत राहा सगळ्यांनी, खुश राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आत्तापुरतं एवढं बस. आत्तापुरतं एवढं. हो का? जर तुम्ही तुळशीबागेमध्ये गेला असाल तर आम्हाला पण सांगा कितीला भेटतं तिथं वस्तू, काय खरेदी कशी करायची. आवर्जून सांगा प्लीज. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.